तर पहिल्यांदा हे बघा की आंबेडकरांनी जसं मुस्लिमांमधल्या चुकीच्या गोष्टी दाखवलेल्या आहेत तसं त्यांनी हिंदूंमधल्या तर दाखवल्या. बाबासाहेबांनी त्या काळामध्ये हिंदू धर्मामध्ये जो काही त्रास झाला त्याच्याबद्दलही लिहिलेलं आहे. पण हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये एकोपा राहावा म्हणून सुद्धा लिहिलेला आहे. हा लेख बघा, खंड 19 मध्ये हिंदू मुसलमानांची तेढ मिटवण्यासाठी काय उपाय आहे. याच्यासाठी बाबासाहेब म्हणतात की जसा मिश्र विवाह होणं हे दोन जातीमधलं अंतर कमी करण्यासाठी महत्त्वाचं आहे, तसंच हिंदू आणि मुसलमानामधील जातीभेद मोडण्यासाठी त्यांच्यामध्येही मिश्र विवाह झाले पाहिजे. त्या काळामध्ये असा एक विवाह झाला होता, त्याच्या निमित्ताने त्यांनी हा लेख लिहिला होता. बाबासाहेब आंबेडकरांनी एका ठिकाणी हेही लिहिलेलं आहे, एका खानावळीमध्ये अस्पृश्य मुलं जेवायला गेल्याच्या नंतर त्या अस्पृश्य मुलांना चिखल ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी जेवायला वाढ. मात्र ते म्हणाले की त्याच खानावळीमध्ये आम्ही पाहिलंय की मुस्लिमांना मात्र आतमध्ये चांगलं जागा होती जेवायला. बाबासाहेब म्हणतात ही खानावळ ब्राह्मण एक व्यक्ती चालवत होती. बाबासाहेब म्हणतात की हिंदू समाजातल्याच लोकांबरोबर अशा प्रकारे वर्तन करत आहेत हे, आणि मुस्लिम समाजातल्या लोकांच्या बाबत मात्र असं वर्तन करत नाही. त्याच्यावर बाबासाहेब हे म्हणत नाहीत की मुस्लिमांबरोबर तसंच करा, नाही. ते म्हणतात आम्ही इतके धर्मवेडे नाही आहोत की तुम्ही त्यांच्याबरोबर तसं वर्तन करा, मात्र आम्ही न्यायाला धरून चालणारे आहोत, त्यामुळे आम्ही हे म्हणू शकतो की सगळ्यांसोबतच सारखं वर्तन करायला पाहिजे.